बसू का यार, कंटाळा आला मला दगड मारून. पक्ष्यांचे तर आवाज येतातच, पण पक्ष्यांचा राजा मोर त्याचा पण आम्हाला आवाज येतोय. सुंदर आवाज येतोय ते बघा तिकडनं. चला मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि आम्ही आता बाहेर आलो टेंटच्या. रात्रभर काय काय घडलं हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्या अगोदर आपण एक सुंदर असा टाईम लॅप्स एन्जॉय करूया सनराईजचा. आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय आणि गाईगुरांचा आवाज येतोय ज्याने आम्हाला रात्रभर खूप त्रास दिला आहे ॲक्च्युली. आणि झोपलेलो नाही आहे आम्ही, बाय द वे सांगतो नंतर काय झालं ते. त्या अगोदर तुम्ही हा छानसा टाईम लॅप्स एन्जॉय करा. मित्रांनो, आपला टाईम लॅप्स तिकडे सुरू आहे आणि मी दुसऱ्या फोनवरून शूट करतोय. आणि सकाळचं वातावरण एकदम खूप सुंदर वाटतं इकडे. आणि तुम्हाला असं नाही कळणार, जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा इकडे कळेल तुम्हाला. मी पण फोटोज काढतोय, उठल्यापासून आम्ही तेच करतोय सध्या. आणि बघा ना यार तुम्हीच, मस्त. आता इथून हे होईल, सूर्योदय इथून होईल. आणि हे जे अरे शिट्या वाजवतोय, हे जे दिसतोय ना तुम्हाला धरण, त्याच्यामध्ये मासे बघा ना किती आहेत बघा ना याच्यामध्ये. आणि रात्रीची पोरं आलेली ना आम्हाला बोलायला, त्यांनी इकडे त्यांचा टेंट लावला आहे आणि आमचा टेंट इकडे. ए अड्या, घाबरलो ना रे. अचानक दगड मारला. पण पाणी एकदम भारी आहे, थंडी खतरनाकवाली आहे. रात्र कशी गेली? झोपलेलो मी. आई शपथ, झूठ पे झूठ, एकदम खतरनाक. का रे? एकदम आई शपथ, जसं काय काय झालंच नाही. काय झालं काय? पण कंटेंट साठी खोटा नको. आई शपथ, तुम्हाला सांगतो सगळं काय काय झालं ते. एकदम डेंजर. एक तर थंडी एक तर मरणाची आहे, त्याच्यात मी चादर नाही आणली, काय नाही आणली. एक पातळ ब्लँकेट होतं एकदम, त्याच्यावर आम्ही खाली टाकून ते झोपलोत. आणि खाली जिथं आम्ही टेंट लावले तिकडे मॉइश्चर खूप जास्त आहे, तर त्याच्यामुळे अजून थंडी लागत होती. आईला गेला. दिसला ना रे, एवढे दिसतात ना तरंग पाण्याचे. यार दोनच गेले. वाव. मित्रांनो, आम्हाला पक्ष्यांचे तर आवाज येतातच, पण पक्ष्यांचा राजा मोर त्याचा पण आम्हाला आवाज येतोय. सुंदर आवाज येतोय ते बघा तिकडनं. नाही, आतून येतोय आम्हाला खरंच आवाज. ओके, दिसायला पाहिजे. मस्त वाटतंय सकाळ सकाळ, एक नंबर पॉझिटिव्ह वाईब्स. मित्रांनो, आमचे आता मस्तपैकी फोटोज वगैरे काढून झाले तिकडे आणि एक नंबर फोटो आले, क्लास एकदम. सो आता आमच्याकडे पाणी होतं लिमिटेड, जसं की तुम्ही बघितलं तर रात्री. सो त्याच पाण्यामध्ये आम्ही आता पास्ता बनवणार आहोत. घरून आणले आम्ही, पण त्यासाठी चमचे नाही आणलेत. सो आम्ही आता ॲडजस्टमेंट करून मस्तपैकी बनवू. सो आम्हाला थोडीशी लाकडं जमा करावी लागतील, करू आम्ही. आणि पास्ता खाऊन थोडं फ्रेश होतो आणि मग पुढचा प्रवास करूया. दीपेश आणि माझी ओळख अशी झाली आहे की आम्ही जवळपास 9 वर्षांपासून इंस्टाग्रामवर एकमेकाला फॉलो करतोय. ह्याचं कारण अगदी साधं आणि सोपं आहे, ते म्हणजे आमचं नाव. दोघांचीही नावं आणि आडनावं सारखी असल्यामुळे आम्ही एकमेकांना फॉलो करत होतो एवढी वर्ष. आणि ही आमची पहिलीच भेट होती डायरेक्ट कॅम्पिंगसाठी. या अगोदर कधीही आम्ही भेटलो नव्हतो आणि पहिली भेट अशी कॅम्पिंगसाठी होईल असं वाटलं नव्हतं. आयुष्याच्या प्रवासामध्ये माणसं येत राहतात, जात राहतात. जे जातात ना ते काहीतरी नक्कीच शिकवून जातात, आणि जे राहतात त्यांच्याशी आपले मागच्या जन्मीचे काही ऋणानुबंध असतात. म्हणून सोलो ट्रॅव्हलिंगचं हे मला 1.5 ते 2 वर्षांपूर्वीपासून जे वेळ लागलंय ना, त्याचं कारण हेच की या प्रवासामध्ये अशी आनंद देणारी माणसं मिळाली ना की आयुष्य कसं रुचकर आणि सोपं बनतं. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय, जरा फ्रेश होतो, पावतो आणि तिकडे ते दुसरी पोरं आहेत त्यांना पण आम्ही आता उठवतो जरा,
कारण ते झोपलेत आणि आमची काही झोप नाही झाली आहे. सो आम्ही असं दुसऱ्यांना झोपलेलं बघू नाही शकत, त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना घाबरवणारच जाऊ. आणि ते बरीच पब्लिक आता येते जाते, म्हणजे हे जे लोकल आहेत गावातले ते सगळेजण. बघूया. पाणी खूप गार आहे, खूप थंड आहे. हा ह्याचा हट्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो. मला चप्पल नाही ॲक्च्युली, या माणसाने चप्पल घातली आहे आणि आम्ही असंच चाललोय अनुवाणी. इथून चालणार तू? नाही रे, मला या फ्रेममध्ये येत नाहीस ना तू, त्याच्यामुळे. ह्याचे बिहाइंड द सीन्स आहेत. मरणाची थंडी लागते, बाहेर आल्यावर जरा जास्त थंडी लागते आणि तो आतमध्येच आहे अजून. सो मी आता ब्रश वगैरे करून घेतो आणि आता मस्तपैकी आमची आंघोळ वगैरे करून झाली आहे, सगळं फ्रेश वगैरे झालं आहे. आणि आता आपला कालचा जो टोप आहे त्याला घासायचा आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पास्ता बनवायचा आहे. आणि काल आम्ही मस्त ॲडव्हेंचर केलं आहे, एकदम खतरनाकवाला. तर आली मजा आली. आणि आता सकाळी तर जास्त येते, कारण आता खायचं आपल्याला, भूक लागली. कारण पोहल्यावर तुम्हाला माहिती आहे भूक लागते. आणि दीप गेला आहे लाकूड आणायला, म्हणजे लाकडच नाही आमच्याकडे, संपली. तर तो कोणाकडे तरी मागायला गेला आहे, काय माहिती, मला नाही माहिती. आता मी तर आता हे धुवून घेतो इकडे भांडी. पाणी बघा गाईज, एकदम स्वच्छ पाणी आहे आणि एकदम रिलॅक्सिंग फील होतं एकदम. गाईज आमची आगच लागत नाही. लिटरली हवा खूप आहे इकडे, वारा खूप सुटला, त्याच्यामुळं मग आम्हाला आग लावायला जमत नाही. आणि आता आम्ही काय करतो माहिती आहे काय, पास्ताचे पॅकेट आहेत ना ते खाली करतो आणि त्या प्लॅस्टिकचा उपयोग करून आम्ही आता आग लावणार आहोत. गाईज खूप अथक परिश्रमानंतर आग लागलेली आहे आणि आम्ही आता पास्ताचे 3 पॅकेट त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गरम पण झालं आमचं पाणी. किती फास्ट बोललो ना. आग पेटवताना आम्हाला खूप कष्ट लागले. आता आम्ही पाणी गरम केलेलं आहे, हवा खूप आहे इकडे. पास्ताचे 3 पॅकेट आम्ही ॲड केलेत त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मी पण 2 वेगळे आणले आणि 1 वेगळं आणलं आहे. कोणला आठवते. चला, पाणी आपलं एकदम खतरनाकवाला गरम झालं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत फायनली पास्ता. ओ माय गॉड, खतरनाक. फक्त घाटल्या मारायला गेला आहे, दुसरं काहीच काम नाही ह्याचं. आग लावली तुम्ही आग लावलीस? वा, सायला बांबू आणलास तुम्ही फक्त. विसरलास तुला. नको चव घेऊ, चांगलं असणार आहे ते, रेडीमेड आहे. मला मका आवडतो. मला पण खूप आवडतो. हे रताळी पण आहेत आपल्याकडे अजून. शी यार, राहिलीच शेवटी ना. आपली काल फाटलेली, त्याच्यामुळे ती रताळी पण राहिली. मस्त की पास्ता खातोय आणि हा मेथीचा खाकरा आहे ह्यासोबत. 1 नंबर. आमच्याकडे चिवडा पण आहे अजून. आमच्याकडे खायचे रिसोर्सेस आहेत. आता दुपारचे बरोबर दुपारच बोलेन मी आता, कारण 9 वाजल्यापासून जो ऊन लागतं ना, एकदम इंटेन्स ऊन आहे, जाम गरमी आहे. तर आता 11 वाजलेत आणि आम्हाला निघायचं होतं 10 वाजता बरोबर. आणि निघून आम्हाला जायचं होतं गगनगिरी महाराजांच्या मठात, तिकडे दर्शन घेऊन आम्ही घरी जाणार होतो. आता काय झालं आहे, आम्ही 11 वाजेपर्यंत इथेच आहोत. आता दीपेशचं मन झालं की आपण पाण्यात उतरूया, कारण ती जी 4 मुलं आहेत ते आता पाण्यात उतरली. त्याने त्यांचं बघून हा बोलतोय की मला पण जायचं आहे, तू पण चल. मला बोलतोय, तर माझी काही इच्छा नाही आहे, पण गरमी पण तेवढीच आहे यार, काय करू मला समजत नाही सध्या. आणि सगळं आवरताना पण आम्हाला खूप जास्त वेळ होईल. आणि आत्ता निघायचं बोललो होतं, भाई साहेब एवढी गरमी आहे की काय बोलू. चला, तर फायनली गाईज आमचा गगनगिरी मठाचा प्लॅन आहे तो कॅन्सल झाला आहे. आणि आता आम्ही आमचा जो टेंट आहे तो काढायला घेतो आहे. आणि आपली इथं कॅम्पिंग डन, सगळं डन झालेलं आहे. सो आमचा हा टाईम लॅप्स तुम्ही बघा. आणि बाकी आम्ही आता वरती जातो बाळूमामांच्या मंदिरामध्ये, तिकडे दर्शन घेतो आणि हा ब्लॉग आपण तिथेच एंड करूया.
मित्रांनो आपण इकडे या लोकेशनवर येऊन पोहोचलो. आपल्याला इकडे एक नैसर्गिक गुहा तयार झालेली बघायला मिळते. तर हे थोडंसं चांगलं वाटलं आम्हाला. पण इकडे कचरा खूप जास्त आहे. सो नाही मी खोदले. हां तसं तुम्ही येत असाल ना तर सर्व कचरा सोबत घेऊन जा तुमच्या. जसं की तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं की आम्ही जसं आलो होतो जशी प्लेस होती तिकडे तसंच ठेवून गेलो आहे. सगळा कचरा आम्ही जाळला आहे आणि जे न जाळण्यासारखं आहे ते घेऊन चाललो आहे. आमच्यावर पिशवी पण आहे. तर तुम्ही पण असंच करा आणि या निसर्गाचं पावित्र्य राखा. आम्ही खूप चाललो आहे सध्या. त्या एका गुहेच्या शॉटसाठी आम्हाला एवढं चालावं लागते लिटरली. तो शिव्या घालतोय मला लिटरली. काय तुझ्यामुळे झालं सगळं. आणि आम्हाला ते बाळूमामाचं मंदिर सुद्धा दिसत नाही. ओके वरती आहे ते. माय गॉड एवढं चालायचं आपल्याला बी इकडे. तर मित्रांनो आता आम्ही एवढी मोठी ट्रेक करून आलो आहे वरती आणि खूप घामाघूम झालो आहे. आणि मला इथेच या व्हिडिओचा एंड करायचा होता. दोन्ही दिवस आम्ही खूप जास्त मजा केली. खूप सारे एक्सपिरियन्सेस आम्हाला अनुभवायला मिळाले इकडे. आणि आजच्यासाठी हा व्हिडिओ एवढाच होता. सो तुला काय वाटतं दीपेश, कसं झालं आपलं कॅम्पिंग? मज्जा केली. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आता उन्हात थकलोय पूर्ण. कधी घरी बसतो असं झालं आहे. बघूया. त्याच्यामुळं आम्ही मग तो खोपोलीचा प्लॅन कॅन्सल केला आता. तर दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.